नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट व तुमच्या काही समस्या असतील, डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या अडचणी दूर होतील। याप्रमाणे सर्व डॉक्युमेंटची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, पाहू आपण पोलीस भरतीसाठी लागणारे 1ली ते 12वी पर्यंतचे व कास्ट सर्टिफिकेट व ग्रॅज्युएशनचे काय डॉक्युमेंट लागतात, तसेच विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल कोर्स कोणते लागतात का पोलीस भरती होण्यासाठी। चला मित्रांनो, पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल। मित्रांनो, तुमचं पोलीस भरती होण्यासाठी तुमचं वय काय असलं पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। पोलीस भरती होण्यासाठी तुमचं किमान वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वय ओपन साठी 28 वर्ष असणं गरजेचं आहे। कमाल वय किती? 28 वर्ष। ओपन कॅटेगरी, खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय व इतर सर्व कास्ट साठी जर विचारात घेतलं 33 वर्षापर्यंत तुम्हाला भरती देता येते। सर्व कास्ट साठी 33 वर्ष वयापर्यंत भरती देता येते। मित्रांनो, तसेच बघा, तुम्हाला जर मुलगा असेल तर किंवा पुरुष असेल तर 165 एवढी उंची कंपल्सरी आहे। याच्यापेक्षा कमी उंची अजिबात जमणार नाही। महिलांसाठी जर विचारात घेतलं तर 155 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे। महिला वर्गासाठी 155 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये एसटी कॅटेगरी, फक्त अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती म्हणत नाही, अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरीसाठी मुलींना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे। ती आहे सूट 150 सेंटीमीटर एवढी सूट देण्यात आलेली आहे। तुम्हाला अंदाज आला असेल की आपली उंची सर्वात प्रथम पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे का। पोलीस भरतीमध्ये आपण भरती व्हायचं असेल तर उंची ही 165 मुलांसाठी आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर, एसटी कॅटेगरीसाठी 150 सेंटीमीटर एवढी उंची असणं गरजेचं आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळ व संध्याकाळ याप्रमाणे लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीची बॅच चालू केलेली आहे। नक्कीच संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। हा माझा संपर्क आहे 9665484048 हा संपर्क क्रमांक। विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप सुद्धा आहे आणि या संपर्क क्रमांकावर भोसरी पुणे या शाखेमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकता। आपली अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे। ज्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिता किंवा एरियामध्ये राहत असाल, अकॅडमीच्या शोधात असाल, नक्कीच या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे अगदीच कमीत कमी फीस व दर्जेदार शिक्षण मिळतं आणि तुम्हाला जर डेमो हवा असेल तर 3 दिवसाचा डेमो सुद्धा तुम्हाला घेता येतो। डेमोच्या माध्यमातून तुम्हाला अकॅडमी बद्दलची सर्व माहिती काढूनच अकॅडमी जॉईन करता येते। येथे अगोदर फीस घेतली जात नाही। त्यांना योग्य मार्गदर्शन फ्री मध्ये 3 दिवस बसायला पण भेटतं आणि तुम्हाला जर आवडलं तरच अकॅडमीचं ऍडमिशन करून घेतलं जातं। महाराष्ट्रामध्ये अशी अकॅडमी असणारी आपली एकमेव अकॅडमी आहे। नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, पालक वर्ग असेल किंवा तुम्ही पोलीस भरती करत असाल, भाऊ बहीण नातेवाईक पोलीस भरती करत असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि आगामी काळामध्ये पोलीस होण्याचं, वर्दी मिळवण्याचं स्वप्न आपल्या लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून साकार करा। चला मित्रांनो, पुढे बघू आपण। आपलं महत्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्रे कोणती लागतात। तर मित्रांनो, शैक्षणिक कागदपत्रामध्ये तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये 12वी पास असण्याचं मार्क मेमो असला पाहिजे आपल्याकडे। तसेच सनद म्हणजेच सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे मित्रांनो। सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे। कुठलं? 12वीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर 10वी पास असणं सुद्धा आवश्यक आहे। त्याचं सुद्धा मार्क मेमो, सनद सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे।
हे झालं मित्रांनो 10वी व 12वी वर्ग पास असणे व त्याचं मार्क मेमो व सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो हे कंपल्सरी आहे, तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वीला एक पर्याय असतो, तुमचा डिप्लोमा झाला असेल तर, म्हणजे डिप्लोमा झाला असेल तर 12वी सारखंच डिप्लोमा गृहीत धरलं जातं. डिप्लोमा 10वी प्लस डिप्लोमा असेल तरी तुम्हाला त्या डिप्लोमाचे काही सर्टिफिकेट व मार्क मेमो असणं, पास असणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं 12वी झालं नसेल तर डिप्लोमा असणं आपल्याकडे अपेक्षित आहे. चला मित्रांनो, त्यानंतर आपल्याकडे कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट. त्यानंतर मित्रांनो कास्ट झालं, त्यानंतर तुमचं नावामध्ये काही बदल असेल, नावात बदल असेल तर त्याबद्दलचा पुरावा असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो डोमासाईल असणं गरजेचं आहे. आपल्याकडे कंपल्सरी आपण भारताचे नागरिक व महाराष्ट्र राज्यात राहतो याचं डोमासाईल म्हणजे तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं MA-CIT झालं किंवा नाही झालं तरी चालेल, पण MA-CIT तुम्हाला भविष्यात पोलीस होण्यासाठी आवश्यक असतं. जे विद्यार्थी 10वी 11वीला असतील तर नक्कीच तुम्ही MA-CIT करून घ्या, कारण आपल्याला सरकारी सेवेमध्ये जायचं असेल कुठल्याही तर आपल्याला MA-CIT कंपल्सरी असतं. आई वडिलांना सांगून टाका, मला MA-CIT केल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी मला त्यावेळेस MA-CIT करण्या अगोदर आता केलं तर मला बेटर ठरणार आहे. तुम्हाला पोलीस भरतीला हा अडचण येणार नाही, पण MA-CIT असणं आवश्यक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे आपले शैक्षणिक आणि हे वैयक्तिक असे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे काय असतं आयडी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड याबद्दल मी सर्व काही सांगायची गरज नाही. प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर मॅरेज झालेलं असेल, जे मॅरिड असतात, नावामध्ये काही चेंजेस असतात त्याचं राजपत्रित करून ठेवा किंवा मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथे फॉर्म भरत असताना अगोदर 10वी 12वीच्या प्रमाणपत्रावरील नाव, नावात बदल झाला असेल तिथले नाव, अशी दोन्ही नावं टाकावे लागतात. कारण डॉक्युमेंटमध्ये जर कुठली गफलत दिसली तर आपल्याला त्या भरती प्रक्रियेमधून काढून टाकलं जातं. त्यासाठी या सर्व डॉक्युमेंटला तुम्हाला व्यवस्थित बंच करून त्याचं झेरॉक्स करून व सांभाळून ठेवायचे, जोपर्यंत आपल्या अंगावर वर्दी चढत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, हा वर्दी शब्दामध्येच गर्दी आहे मित्रांनो. तुम्हाला या वर्दीसाठी गर्दी राहायचं असेल तर नियोजनानुसार आवश्यक अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये आपण आपले स्वप्न रंगवू शकतो. म्हणजे पोलीस भरती होण्यासाठी तुम्हाला 2 महिने 3 महिने फॉर्म आल्यानंतर अभ्यास केला तर चालेल असं जर वाटत असेल तर तुम्हाला वर्दी मिळवणं खूप अवघड जाणार आहे. त्यासाठी फॉर्म येण्याच्या आधीच व्यवस्थितरित्या अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये वर्दी आपल्या अंगावर चढणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो हा माझा संपर्क क्रमांक आहे. आपली शाखा भोसरी पुणे या ठिकाणी आहे. नक्कीच भोसरी पुणे या क्षेत्रामध्ये किंवा आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये राहत असाल, अकॅडमीच्या शोधात असाल, नक्कीच आपल्या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.